मी आपल्या सर्वांसमोर इथे गौरवमय वाटतो की एक संधी मला द्यायची, की एक संधी वंचितला चांगल्या रस्त्यासाठी, एक संधी वंचितला 24 तास कष्ट पिण्याला पाण्यासाठी, एक संधी वंचितला तिकडच्या शेतकऱ्यांच्या हमीभावाला हमीभाव मिळवून देण्यासाठी, एक संधी वंचितला प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र उभारण्यासाठी, एक संधी वंचितला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आणि एक संधी वंचितला आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था सुधारून एक नवी शाळा बांधून घेण्यासाठी. आणि म्हणून मित्रांनो, मी आज इथे राहून आपल्या सर्वांना इतकीच विनंती करतो की ही निवडणूक अजून कशामध्ये नाही तर विकासाच्या मागे, आपल्या मूलभूत हक्कांच्या मागे आणि आपल्या मूलभूत गरजांच्या मागे उभं करा. आणि या लोकांना ज्यांनी सत्तेमध्ये जाऊन लोकांमध्ये विष पेरलंय आणि आपल्याला विभाजनात करायचं काम केलंय, या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि आपल्या हक्काचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आपण निवडून आणू.